क्वालिफाय झाला तर सचिन भोईर यांच्याकडे एक मेजवानी असेल संपूर्ण 12 खेळाडूंसाठी. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर एक मेजवानी संपूर्ण टीमला दिली जाईल. कालच मॅच झाली होती दोन टीम्स उंबारली आणि वाडेघर, तिथे उंबारली संघ जिंकला होता आणि आज दुसऱ्यांदा बघा एकमेकांच्या विरोधात. काल सेकंड राऊंडची मॅच होती, आज थर्ड मॅच मध्ये एकत्र खेळत आहेत. आता क्वार्टर फायनलची मॅच आहे, सुपर 8 ची मॅच आहे. जिंकलात तर उद्या सेमीफायनल मॅच खेळायला मिळेल, सेमीफायनल 1. पतंग जडा जे उडवत आहेत त्यांच्यासाठी सूचना जरा लक्षात घ्या, मैदानाच्या इकडे पतंग येऊन देऊ नका प्लीज, महत्वाची सूचना आहे. आणि टीव्हीला बातम्या भरपूर येतात मांजाचे, जे आपण पाहिलं कोणाची मान कापली, बऱ्याचशा गोष्टी येतात बातम्यांमध्ये. तुम्ही पतंग उडवताना थोडंसं सांभाळून उडवा. वळूया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज कपिलला तुम्ही पाहतायत. आडिवलीची एवन जोडी आपण पाहतोय, संदीप शेठ पाटील आणि प्रभाकर भाने आडिवलीची एवन जोडी. पहिलाच बॉल भावेसाठी आपण पाहतोय, डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. कपिलला तुम्ही पाहताय. जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली क्वार्टर फायनल सुपर 8 ची मॅच. जो जिंकेल तो उद्या सेमी फायनल मध्ये कमीत कमी एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज मिळेल. प्रभाकर भाणे बघा सुपुत्राला सुद्धा घेऊन आलेत संध्याकाळच्या सत्रात. स्वतः चांगले गोलंदाज आहे, क्रिकेटची आवड आणि क्रिकेटची आवड पाहिजे. कपिल सिद्धू बघा डीप मध्ये फिल्डिंग करतायत, मास्टर माइंड खेळू सिद्धू. फुलटॉस बॉल होता, स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत. मात्र नीरज बघा किती वेगाने आलेत. जबरदस्त मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा नीरजने काय फिल्डिंग केली होती. 2 धावेने खातं उघडलं गेलं ते गावदेवी उंबारली टीमचं. काल 4 षटकात 75 धावा याच टीमच्या विरुद्ध उंबारलीने कुठल्या होत्या दॉर्ली चषक मध्ये. प्रत्येक क्रीडांगण वेगळे. ऑन साइडला खेळायचं होतं, इथेही डॉट बॉलची समाप्ती होईल. 3 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. कपिल चांगली गोलंदाजी करत असताना काही स्पर्धांमध्ये मार पडला, मात्र त्यानंतर मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये त्याने पलटवार केला आणि याही स्पर्धेत आता चांगली गोलंदाजी केली कपिलने. कपिल हा चेंडू तुम्ही पाहताय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. नीरज वेगाने आलेत. दुसरी धाव घातक ठरू शकते आणि फलंदाज भावेश रन आउट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम उंबारलीला. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना टीम गावदेवी उंबारली टीमला प्रेम आले, ज्याने या स्पर्धेतील पहिले अर्धशतक ठोकलंय तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कपिल चांगली गोलंदाजी करतात. 4 बॉलमध्ये त्याने धावा फक्त 3 दिल्यात, एकही विकेट मिळाली नाहीये. मात्र धावांवरती अंकुश लावलाय. डावखुल्या त्याचे गोलंदाज आहेत, कधी ऑफ ब्रेक टाकतात, कधी लेग ब्रेक टाकतात, कधी स्लोअर 1 चेंडू टाकतात. हे व्हेरिएशन कपिलकडे. कपिल गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला आहे, मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि त्या गॅप मधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. प्रेमच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. गोलंदाज कपिल. चांगला बॉल होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर काढलाय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पॉवर प्ले मध्ये P1 मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी केली गोलंदाज कपिल पाटीलने. 4 षटकांची मॅच, क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो उद्या सेमी फायनल मध्ये खेळेल. चेतन पवार यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत.
चेतन पवार या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. पहिल्या षटकात 7. अजून येणारी फलंदाजी आपण पाहिली तर भरपूर खोलवर आहे. 7 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज अतुल. मकर संघ ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाज. 151 धावा अतुलने त्या स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या. पहिला खेळाडू ज्याने 150 धावा त्या स्पर्धेत बनवल्या. त्याच्याच मागोमाग ओमकार पाटील, त्याच्याच मागोमाग जितेश पाटील. 4 खेळाडू आपण पहिले 100 धावा कुटणारे. कल्पेश गोवारीला पाहिलं कौसा संघाच्या. आता धावांची नितांत गरज आहे गावदेवी उंबारली टीमला, कारण इथून 45-50 हे चांगलं टार्गेट असू शकतो. ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी हा व्हाईट बॉल घोषित केलाय. जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता राजकुमारचा. धावसंख्या 8. 18 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे इनिंग मधला. उंबारली विरुद्ध वाडेकर असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. पुन्हा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केलेत. चेंडू सरळ बॅटने खेळत असताना प्रियांशु लोंगापूर्ण वेगाने आलेत. तिथे एक सिंगल मिळाली. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 9. 4 षटकांची क्वार्टर फायनलची मॅच जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होईल. उद्या 8 संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. सागा विरुद्ध खार्डी पहिलीच मॅच. त्यानंतर वडवली विरुद्ध काटई दुसरी मॅच. तिसऱ्या मॅच मध्ये नारिवली विरुद्ध उसारगर. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि चौथ्या मॅच मध्ये आपण बघू शकाल चौथ्या मॅच मध्ये दातिवली विरुद्ध जीजी स्पोर्ट वाकलन. उद्या पर्वणी असेल खेळाडूंसाठी. सागा विरुद्ध खार्डी, काटे विरुद्ध वडवली बी, नारिवली विरुद्ध उसारगर, वाकलन विरुद्ध जयनवन दातिवली. चांगले बॅटल होतील उद्या. चौकार आलाय. पुन्हा रिव्हर्स खेळ आहे. मात्र आता चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. गणेश पाटील तिथे होते. लेजंड क्रिकेटर वाडेकरचे गणेश पाटील यांचे सुपुत्र जिग्नेशला तुम्ही पाहतायत. चांगली फिल्डिंग केली. आता फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस केलेत. तेरा धावा झालेत. चांगला बॉल होता. अतुल चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक केलाय. चौकार आल्यानंतर 2 बॉल डॉट आलेत. तेरा धावा दाबलगवरती लागल्यात. अतुल राईट मोर द विकेट. समोर खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. धावा 4 मिळतील. चौकार. धावसंख्या 17. अतुल राईट मोर द विकेट. फुलटॉस आहे आणि त्याला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
रेड्डी फिरकी गोलंदाज मकर संक्रांत ट्रॉफी मेगा फायनलच्या मॅच मध्ये 2 षटकात 5 धावा 3 विकेट आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता सर्वेश. येणाऱ्या फलंदाजीमध्ये अजून साहिल सारखा फलंदाज येणं बाकी आहे, भास्कर सारखा फलंदाज आहे, केवल आहे. त्यामुळे फलंदाजी चांगली आहे उंबारली संघाकडे. तेवीस धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. जरी शेवटची मॅच असेल मात्र खेळपट्टीची थोडीशी दुरुस्ती करावी लागते आयोजकांना. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. चोवीस धावा तापलकोती लागलेत. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. 1 धाव इथे मिळाली. 25 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पंचवीस धावा झालेले. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 ओव्हरची क्वार्टर फायनल मॅच उंबारली विरुद्ध वाडेकर. सर्वेश राईट अप ओव्हर द विकेट. अकुट टप्प्याचा बॉल होता, उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. अतुल भोईर फक्त चेंडूकडे पाहत राहत आहेत. धावा मिळतील 6 षटकार. प्रेम वैयक्तिक 24 वरती बॅटिंग करतायत. 8 बॉलचा खेळ केलाय. संघाची धावसंख्या 31. षटकार आलाय. फटका चांगला आहे. हाई जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा सिक्सर. चांगला गोलंदाज आहे, तितकाच चांगला फलंदाज प्रेम भोईर आहे. सलग 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती षटकार आणि त्यानंतर स्ट्राईक आल्यानंतर हे बॅक टू बॅक 2 म्हणजे 3 षटकार आलेत. 3 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. हाई आखू टप्प्याचा बॉल आहे. हाई जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. पाच बॉल मध्ये 5 षटकार आले. त्याचं कारण 50 मारली पहिल्या मॅचला, तेव्हा शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता. आत्ता चेंडू उंच गेलाय मात्र क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. अतुललाही माहिती झेल मिळणार नाहीये. साबेगावच्या विरुद्ध शेवटचा षटकार मारला होता. मध्ये बॅटिंगच आली. 45 धावा झाल्यात. भास्कर सारखा फलंदाज अजूनही येणं बाकी आहे. फलंदाजी भरपूर खोलवर आहे. त्यामुळे वाडेकर संघ समोर थोडंसं टेन्शनच आहे. जास्तीत जास्त विकेट घ्यावे लागतील. बॅटिंग लाईन भरपूर खोलवर आहे उंबारली टीमची. ऑप्शनच्या बाहेर आहे. पंचाने वाईट घोषित केलंय. आता सर्वेस थोडासा मागणं ठरत चाललंय या मॅच मध्ये. 46 46
या षटकात आतापर्यंत 22 धावा आल्यात. हाई जाईल उंच उंच आणि तितकाच लांब षटकार आलाय. प्रेमने जबरदस्त बॅटिंग केली या मॅच मध्ये. बावन्न धावा झाल्यात. बारा बॉल मध्ये 44 धावांवरती बॅटिंग करतोय. प्रेमची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या. एक अर्धशतक त्याने ऑलरेडी मारलंय. मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये मी बॅक टू बॅक 2 अर्धशतक पाहिले होते. ओमकार आत्माराम पाटील कौसागाव. इथे मात्र प्रेम तो कारनामा करेल का? 44 वरती तो बॅटिंग करतोय. बावन्न धावा झाले. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज पाटील येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये 52 धावा झाल्या आहेत. वाडेकर संघ पहिल्या ओव्हरमध्ये चांगला कमबॅक 7 धावा दिल्या होत्या कपिलने, मात्र त्यानंतर उंबारीने कमबॅक केलाय. वाईट बॉल आलाय, मात्र फलंदाजाची विकेट सॅक्रिफाईस केली. राजकुमारचे 1 रन मिळेल. 53 धावा झाल्यात. साहिल येत आहेत. 53 धावा झाल्यात. काल याच साहिलने वाडेकरच्या विरुद्ध मॅन ऑफ द मॅच घेतली होती दॉर्लीच्या स्पर्धेत. तो साहिल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 53 धावा झाल्यात.53 धावा झालेल्या आहेत. प्रेम वैयक्तिक 44 वरती बॅटिंग करतोय, त्यामुळे कदाचित स्ट्राईक त्यांनी घेतली. राजकुमारची विकेट सॅक्रिफाईस केली. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर आहे. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. चोपन्न धावा झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सेकंडला साहिल दिली शेवटची मॅच. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल? प्रणित साहिल साठी हा चेंडू पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धावा तुम्हाला धावपळी पाहायला मिळत आहेत. साहिलच्या बॅट मधून पहिला आलाय. काल 4 मारले होते, आज पहिला आलाय. वाडेकरच्या विरोधात खेळणं साहिलला पसंत आहे आणि तो षटकारांची भाषा या टीमच्या विरुद्ध बोलतो. आईस फटका चांगला आहे, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. नीरज बेगाने आलेत. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. प्रेमने सांगितलं हरकत नाहीये, तुझ्याही बॅट मधून धावा येत आहेत. 62 62 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रेमलाही माहिती आहे त्याच्या अर्धशतकापेक्षा धावा महत्वाच्या आहेत आणि त्या धावा घेतोय तो आता. 65 धावा. तरी अर्धशतकात इतकं महत्व नाहीये, तितकं धावांना महत्व आहे हे प्रेम भोईरला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे साहिलवरती त्याने विश्वास दाखवलाय. प्रणित राईट ओव्हर द विकेट. इथे चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. आणि 3 पूर्ण झाल्यात का बघायचे आता. झाल्यात असंच वाटतंय आता पंचांच्या ऍक्शन वरनं. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात.
65 धावा झाल्या. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 65 धावा. काल 75 वाडेघरच्या विरुद्ध, आज 65. अजूनही 2 बॉल शिल्लक. आणि आता स्ट्राईक प्रेमकडे, जो या मॅच मध्ये 44 वरती बॅटिंग करतोय. एक अर्धशतक ऑलरेडी त्याने ठोकलंय या स्पर्धेत. बाबू शेठ पाटील चषक 2025 मधलं पहिलं अर्धशतक त्याच्या नावावरती आहे. दुसरं येईल का? पहिलं आल्यानंतर दीपेश गीत टेनिस क्रिकेट 7117 च्या माध्यमातून लगेचच ती माहिती मिळाली प्रेक्षकांना. फुलटॉस आहे. टायमिंग झालंय का? कपिल वेगारे आलेत आणि काय घडलंय बघायचंय आता. पंचांचा इशारा येईल. चौकार. पहिल्या षटकात 7 होत्या आणि आता झाल्यात 69. 69 आणि आता प्रेम पोहोचला वैयक्तिक 48 वरती. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रेमसाठी. 69 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? चेंडू उंच गेला, मात्र नीरज आहे, त्यामुळे चूक होणं थोडंसं कठीण आहे. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, टायमिंग झालं नाहीये. मात्र 48 धावांची मॅरेथॉन इथे समाप्त झाली. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया प्रेम भोईरचं, ज्याने 48 धावा या मॅच मध्ये कुठल्या आहेत. तीन गडी बाद 69 धावा उभारल्यात. त्या गावदेवीचा आशीर्वाद घेऊन योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघाने आणि 48 वरती बाद झालेत. दुसऱ्या मॅच मध्ये खोनी संघाविरुद्ध फलंदाजी आली नाही, मात्र या स्पर्धेत आपण पाहिलं जबरदस्त चाप सोडली. 98 धावा 3 मॅच मध्ये बनवल्यात प्रेमने आणि 70 धावांचा पाठलाग आता करायचंय. मात्र ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकला, मुनीश पाटील यांचाही सत्कार होईल. आम्ही पुन्हा एकदा जर्मन क्रिकेट संघ अडिवलीचा मनापासून आभारी आहोत. योगेश भाने असतील, कल्पेश आणि संपूर्ण त्यांची टीम, प्रभाकर असतील, विजय पवार असतील, त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. शेवटच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मनीष पाटील आपल्यासोबत जोडले जातील. 4 षटकांमध्ये 70 धावा चेस करायचे. काल 75, आज 69 आणि शेवटचा बॉल नीरजकडे गेला. अन्यथा अर्धशतक पाहायला मिळालं असं, मात्र हे विसरून चालणार नाहीये. समोर जय जलेश्वर वाडेघर संघ आहे, त्यामुळे तोही सहज हार मानणार नाहीये. सिद्धू पाटील आणि कंपनी आणि 70 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या एकनेट आपण जाणार आहोत मनीष पाटील यांच्याकडे. तर मनीष पाटील यांचा सत्कार आपण करणार आहोत. मी मुनीश पाटील यांचा सत्कार करणार आहोत. नितेश पाटील यांना विनंती होतो की आपण मुनीश पाटील यांचा सत्कार करायचा. त्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला आणि दुसऱ्या सत्रामध्ये ते पुन्हा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. संदीप शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत, ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये आज ऐकला. समाजसेवक संदीप शेठ पाटील, मुनीश पाटील यांचा आवाज मागच्याही वर्षी ते या स्पर्धेत सहभागी झाले होते आणि दुसऱ्या सत्रामध्ये ते आपल्यासोबत आता पुन्हा जोडले जातील. मात्र 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता सिद्धू पाटील आणि अतुलला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 कपिलने दिल्या होत्या, त्यानंतर अतुलने 16 दिल्या, सर्वेशने 29 दिल्या आणि प्रणितने धाबा दिल्या 17. म्हणजे नंतरचे 3 गोलंदाज थोडेसे मागणे ठरलेत. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये मुनीश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. चला आपण नितीनजी काळन सरांचा देखील शुभ सन्मान, शाही सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान कंप्लीट करण्याकरिता प्रजेशी पाटील साहेबांना विनंती करेन, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा शाही सन्मान कंप्लीट करूयात. पहिल्या दिवसामध्ये खरं तर आमच्या समवेत आज पहिल्यांदाच जोडले गेले कॉम्बॉक्समध्ये आणि मगाशी देखील मी उल्लेख केला होता की सिनियर कॉमेंटेटर आहेत आणि खूप काही शिकायला त्यांचा देखील कडनं आम्हाला मिळालं आणि खूप चांगला आवाज, एक पहाडी आवाज त्यांचा पाहायला मिळालेला आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतो आणि लगेचच जाऊन मैदानामध्ये चालू असलेल्या मॅचकडे
जिथे 69 धावा फळकावरती जोडल्यात आणि 70 धावांचं आव्हान आहे 4 षटकांमध्ये. अतुल आणि सिद्धू पाटील हे सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. संघाचे कर्णधार आहेत आणि ओपनिंग पार्स मध्ये रेग्युलर जोडी अतुल आणि सिद्धूची आपण सातत्याने पाहत असतो. आणि गोलंदाजीवरती प्रेम ज्युनियर षटक क्रमांक पहिला घेऊन तयार. यावेळेस हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला होता, पाठची कडा घेतली, तदनंतर इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि कुठल्याच प्रकारची धाव नाहीये. या मॅच मध्ये देखील प्रेम सिनियरने 48 धावा फळकावरती बनवल्यात आणि अवघ्या 15 चेंडूमध्ये गोलंदाज तयार. प्रेम ज्युनियर हो हवेमध्ये खेळलेत, फार उंचीवर चेंडू आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले गेले आणि विकेट क्रमांक पहिला 0 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अतुल. विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय सचिन भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोलंदाजाला. पहिला विकेट आलाय, 0 या आकड्यावरती पहिला धक्का बसला. पहिला चेंडूचा खेळ समाप्त झाला, डॉट बॉल आला पहिला आणि दुसऱ्या चेंडूवरती जर बघितलं गेलं तर विकेट, आणि ज्यामध्ये अतुलची विकेट पाहायला मिळाली. प्रणित आहेत क्रमांक 3 वरती, बॅटिंग करू शकतात. तिसऱ्या क्रमांकावरती टॉप ऑर्डरच्या बॅटरमध्ये प्रणित, अतुल आणि सिद्धू, ज्यामधले अतुल माघारी परतले गेलेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट फारसं छोटं नाहीये, पण हे पाठलाग करताना जर सुरुवातीला अशा प्रकारचं जर विकेट पडत राहिले तर मग फार मोठं आव्हान होईल आणि मग तिथपर्यंत पोहोचणं कदाचित अशक्य देखील होऊ शकतं. त्यासाठी स्टार्ट मिळवणं चांगलं आहे. पॉसिबल आहेत, पॉसिबिलिटीज आहेत जिंकण्याच्या अजून देखील. हवेत खेळलेत पुन्हा एकदा, उंचीवरती चेंडू आहे, पण यावेळेस नोमॅन्स लँड मध्ये एक सिंगल पाहायला मिळेल आणि तदनंतर सिद्धू पाटील याने थांबवलं गेलंय. सिद्धू पाटील जिथपर्यंत मैदानामध्ये आहेत, मी म्हणेन की टीम वाडेगर संघाची मॅच जिवंतच आहे असंच म्हणावं लागेल. कारण सिद्धू पाटीलकडे अनुभव फार आहे, एक्सपिरियन्स खूप जास्त आहे आणि म्हणतात ना की जीवनातला सर्वात मोठा गुरु अनुभव असतो. तो अनुभव आता सिद्धू पाटीलला दाखवावा लागेल मैदानामध्ये ही मॅच जिंकायची असेल तर. 12वाकडनं तर नक्कीच पॉझिटिव्ह रिप्लाय येतात की यस मॅच आम्ही अजून देखील जिंकू शकतो आणि हे पॉझिटिव्हनेस असणं गरजेचं आहे. 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय जलपेशला पाहतोय. गोलंदाज तयार. प्रेम ज्युनियर आणि प्रेम सिनियरने आज कमालीचं प्रदर्शन. सिद्धूसाठी 3 स्टंप मध्ये बॉल हलक्या गतीने ऑन साइडला खेळून काढला गेले. क्षेत्ररक्षक तिकडे चेस करण्याच्या नादामध्ये फेकी करतायत आणि फेकी करेपर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढतात देखील. धावा फळकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण प्रगतीपथावरती पहिलं पाहतोय आणि जिथे गोलंदाजी करताना प्रेमला अगदी कम्फर्ट झोन मध्ये गोलंदाजी करतायत. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पॉझिटिव्हनेस आहे. पहिला डॉट बॉल आला, मग विकेट आला, मग एक सिंगल धावा आली, मग तदनंतर 2 धावा आल्या आणि एकंदरीत 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावताना धावा फळकावरती आपण पाहतोय टोटल 3 या आकड्यावरती आहेत. बोला तयार. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय आणि तदनंतर चेंडूला सरळ पाठवलाय सिद्धू पाटील. मी म्हटलं होतं ना की जब तक सिद्धू पाटील है तब तक मैच जीतने की पॉसिबिलिटीज भी है.
बोलतो यार मोठा फटका आला सिद्धूच्या बॅटमधून धावा फळकावरती जोडला गेल्यात 9 रंगतीय मॅच पूर्णपणे. ओ पुन्हा एकदा हवेत खेळले गेले. तदनंतर जर बघितलं गेलं तर खेळायचं होतं कुठे वेगळ्या ठिकाणी पण तदनंतर चेंडू वेगळ्या ठिकाणी गेला पण नशिबाचा भाग काय की धावा त्याच्यावरती 2 देखील आल्यात. 2 धावेच्या मदतीनं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 70च्या रनचेस मध्ये धावा फळकावरती जर पाहिला तर टोटल जाऊन पोहोचला गेला 11-11 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा फळकावरती आहेत. एक विकेट गमावला गेला. पहिला चेंडूचा जर विचार केला डॉट आला तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती 0 वरती गोल्डन डक अतुल माघारी परतले गेले आणि तदनंतर प्रणित आले त्याची जागा भरून काढण्याकरिता आणि आल्या आल्या एक सिंगल देखील प्रणितच्या बॅटमधनं आपण पाहिली होती. सिद्धूला स्ट्रायकर एंडला आणलं आणि तदनंतर सिद्धूच्या बॅटमधनं 2 धावा आल्या. मग मोठा फटका पाहिला षटकर आणि मग तदनंतर पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम चेंडूवरती 2 धावा आल्यात. पण सध्याची परिस्थिती मी म्हणेन की मोठं टार्गेटच्या पाठीमागे धावायचं आहे त्यामुळे दोन्ही एंडने बॅटिंग करणं गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजांना आक्रमकता दाखवावीच लागेल. पहिलं षटक तर समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 11 आल्यात आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर बघा ज्यावेळेस टीम वाडेघर संघ गोलंदाजी करत होते पहिल्या षटकामध्ये 7च धावा आलेल्या आणि दुसरं षटक जे आहे 16 धाव्यांचं तदनंतर सर्वेशने हाताळलं जिथे 29 धावा आल्या आणि प्रणितच्या विपक्षामध्ये 17 धावा आल्या. ते कुठेतरी महाग पडलं. इथे स्वीप करताना पाहायला मिळालाय आणि बॉल गॅपमध्ये आहे अगदी फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय आणि 4 धाव्यांच्या मदतीने धावा फळकावरती वाढताच जाऊन पोहोचला गेल्या 15 आकड्यावर. बोलतो यार पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. एक धाव तिकडे कंप्लीट केली गेली लेग बाईसच्या स्वरूपामध्ये आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 16 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्या. लेग बाईज आणि बाईज या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपण गणती करत असतो त्यामुळे या धावा ज्या आहेत त्या बॅटरच्या खात्यामध्ये देखील नसतात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर बॉलरच्या खात्यामध्ये देखील नसतात. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे आणि एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 16 आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. एका टप्प्या अखेरीस निघून जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. दरम्यान सोमनाथ उर्फ मास यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकार आला. स्टेप आउट केलं. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता पण पाठवरती तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू नाही आला सिद्धू पाटीलचा. पण सध्या सिद्धू प्रत्येक चेंडूवरती ज्या पद्धतीने अटॅक करतायत ना असं वाटतं की 70 धावांचा जो पूर्ण आहे तो काटकसर करण्याचा प्रयत्न करतात आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 21 आकड्यावरती. षटक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये 2 चौकार 1 लेग बाईज आणि 1 सिंगल आली आहे. टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 आकड्यावरती धावसंख्या. 1 विकेट जिथे गमावला होता. पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न केला हवेमध्ये फार उंचीवरती चेंडू नोमॅन्स लँड मध्ये. 1 सिंगल पाहायला मिळते आणि दरम्यान फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेची देखील कॉलिंग आहे. गोलंदाजाच्या ऍक्शन बद्दल एकदा चर्चा आपण नक्कीच करूयात कारण की ज्या पद्धतीने साइड आर्म ऍक्शन आपण पाहतोय आणि अनेकदा आपण पाहिले ना की या पद्धतीची गोलंदाजी जेव्हा आपण गोलंदाज करतोय अधिक तर तुम्हाला फुलर लेनचे चेंडू पाहायला मिळतील. हा पहा साइड आर्म ऍक्शन अधिक तर फुलर लेनचे आणि अशा ऍक्शन मध्ये यॉर्कर चेंडू खूप सारे येत असतात आणि ज्यावेळेस टप्पा पडतो चेंडूला त्यावेळेस चेंडूमध्ये बाउन्स देखील नसतात. खूप सारे गोलंदाज पाहिलेत की साइड आर्म ऍक्शनचा बेनिफिट नॅचरल जो बेनिफिट मिळतो नॅचरल स्विंग जो मिळतो त्याचा फायदा उचलत असतात आणि इथे देखील आपण पाहतोय त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना सोमनाथला धावा फळकावरती आहे टोटल 23 आकड्यावर. पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे पाठीमागे आणि फेकी करेपर्यंत 1 सिंगल पाहायला मिळते
आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते, जाऊन पोहोचली गेली 24-24 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावांचा पाठलाग करताना धावा फलकावरती पाहतोय 24 आकड्यावरती. सो 12 मध्ये 24 बनवल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज जर पाहिली गेली 46 धावा फलकावरती बनवायच्यात. मोठं टार्गेट आहे. पहिला म्हणतात ना की पहिला वार लाख मोलाचा असतो, तो पहिला वार बॅटिंग करताना दिला गेला. उंबारली संघाने जिथे 69 धावा फलकावरती बनवल्या गेल्या आणि अवघ्या 3 विकेट गमावल्या होत्या, ज्यामध्ये जर बघितलं गेलं तर सुरुवातीला भावेश माघारी परतले गेले. धावांचं बघितलं गेलं भावेशने 3 बनवल्या. त्यानंतर राजकुमार परतले गेले, त्याने बनवल्या होत्या 2 धावा. पण त्यानंतर एक पार्टनरशिप पाहायला मिळाली जिथे प्रेम सिनियर आले मैदानामध्ये आणि मग ती प्रेम सिनियरची आतिषबाजी धुवाधार पारी पाहायला मिळाली, ज्यामध्ये टोटल 48 धावा बनवल्या प्रेम सिनियरने आणि या आधीच्या मॅचमध्ये देखील 50 धावा त्याने बनवल्या होत्या. सो आतापर्यंत मी म्हणेन की इंडिव्हिज्युअल हाय स्कोअरमध्ये प्रेम टॉपवरती आहे त्या रँकिंगमध्ये. या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो ठरणार आहे त्याला बाईक देखील आहे आणि मग मी म्हणेन की त्या बाईकच्या रेसमध्ये सध्या तरी प्रेम सिनियर वरती आहे. आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. अजून खूप सारं क्रिकेट बघायचं आहे या मैदानावरती. टप्पा पडला, थोडासा लो राहिला चेंडू आणि त्यानंतर निघून गेले प्रेक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये प्रेम सिनियर आलेत गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन आणि पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. हाफ ट्रॅक चेंडू होता हवेमध्ये. पाठीमागे आता क्षेत्ररक्षक धावतायत. लॉंग स्टॉपला चेंडू फार वेगाने निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय दणदणीत चौकार, आलाय 4 धावा. मोठं देखील नाहीये आणि तितकंसं छोटं देखील नाहीये. येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जरी जोडले गेले तरी पण मग धावसंख्या ज्या आहेत त्या तुम्हाला 30च्या आतमध्ये दिसतील आणि मग शेवटच्या अंतिम 6 चेंडूमध्ये जरतरवरती मॅच जाऊ शकते. पण त्यासाठी येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूवरती कमीत कमी 2 जास्तीत जास्त 3 मोठे फटके जोडावे लागतील. सेकंड एंडवरती आपण पाहतोय बट प्रणित आहेत. हा पहा खोलवर टप्पाचा बॉल, पण सिनियर प्रेम आहे ना जी पकडून गोलंदाजी करते ना त्याला ठाऊक आहे की 1 ते 2 चांगले बॉल टाकले की मग मॅचची परिस्थिती मग सिच्युएशन अंडर कंट्रोल राहील आणि तेच करण्याचं काम करतात सिनियर प्रेम. खूप चांगला खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये प्रेम सिनियरचा. प्रेम भोईर आहेत. ओ पुढे टाकला होता यावेळेस पण टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला, बोटं फिरवली होती तिकडे आणि त्याच दरम्यान आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. एकंदरी 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतो आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 70चा पाठलाग करताना 32 आकड्यावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू यशांच्या खूप क्लोज होता. ऍक्शन रिप्ले आपण एकदा चेक करूयात. हा टीव्ही स्क्रीनवरती तुमच्या समोर ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. शफल केले होते आणि खूप जवळनं चेंडू निघून गेलाय. विकेटसाठी 3 पॉइंट मिळतात आणि हा विकेट आला असता तर प्रेमच्या नावावरती आणखी 3 पॉइंट ऍड झाले असते. पण लक फॅक्टर ज्या गोष्टीची चर्चा आपण सकाळपासून करतो ना की शेवटी हातामध्ये काय राहतं तर नशीबच, आणि तेच म्हणावं लागेल. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक 3 समाप्त झालं, पण 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 32 पाहतोय. त्यामुळे विजयासाठी 6 चेंडू आणि 38चं समीकरण म्हणजे एकंदरीत 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी जोडले गेले तरी पण 2 धावा कुठेतरी कमी दिसतात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्या तर मग आता इथून मी म्हणेन की जर मॅच टीम उंबरली संघ हारत असेल तर मग तो फक्त कारणीभूत गोलंदाजच राहील, कारण की 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा नाही दिल्या मग 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी जोडला गेले तरी पण मॅच नाही येणार. गोलंदाज तयार. आशुतोष आहेत गोलंदाजीवरती. पहिला बॉल आशुतोषचा चांगला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्विंग झाला आणि डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला पहिला. 5 मध्ये
आता 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेल्या 32 आकड्यावरती. जल्पेशला आपण पाहतोय 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. वाडेघर संघाकडनं 12 भूमिकेमध्ये. अगदी कमी वय आहे आणि कमी वयामध्ये या क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटचे धडे घेण्याकरिता आपले जे गावचे सिनियर खेळाडू आहेत, मोठे खेळाडू आहेत, त्यांचा पाठोपाठ इथपर्यंत पोहोचलेत. दरम्यान सचिनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. विकेट पाहायला मिळेल. सिनियर प्रेमसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आणि आपण बघा याच गोष्टीची चर्चा करत होतो की खूप सारे असे युवा खेळाडू आहेत किंवा लहान चिमुकळे आहेत जे या क्रिकेटच्या पटलावरती सध्या आपले जे मोठे खेळाडू आहेत त्यांचा पाठोपाठीत असतात आणि या मैदानावरती या क्रिकेटचे धडे घेत असतात. आणि सध्या मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केलेला की बघा आता टेनिस क्रिकेटला ISPL एक असा फॉर्मॅट आलाय की असं म्हणावं लागेल की टेनिस क्रिकेटमध्ये आता व्यावसायिक दृष्टिकोनामध्ये जे खेळाडू खेळतात त्यांना आता मरण नाही आहे. कारण की याआधी टेनिस क्रिकेट जर बघितला काही वर्षांपूर्वी तर खूप सारे टोमणे ऐकायला मिळायचे की टेनिस क्रिकेट म्हणजे एक रिकाम टेकड्या मुलांचा खेळ आहे. पण सध्या असं म्हणता येणार नाही कारण की टेनिस क्रिकेटचे खेळाडू आज लाखोच्या भावामध्ये विकत घेतले जातात. त्यामुळे ISPL एक मोठा फॉर्मॅट बनला. त्यामुळे अनेक सारे खेळाडू जे आहेत ते आता त्या दृष्टिकोनातून व्यावसायिक क्रिकेट दृष्टिकोनातून या ग्रामीण क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आता खूप सारी मेहनत घेताना तुम्हाला दिसतात. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आडिवली एक्सप्रेस प्रभाकरजी भाणे यांना देखील आपण पाहतोय. अनेक वर्ष त्यांना देखील क्रिकेटला देताना आपण पाहिलंय आणि खूप वेगाने गोलंदाजी करतात. आणि त्याचबरोबर आडिवली संघाचे खंदेश समर्थक संदीप शेठ पाटील जे देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत. आणि समर्थक जे असतात ना हे खरं तर प्रत्येक गावाचा क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. कारण की ज्या मी अनेकदा म्हणतो ना की ज्यावेळेस तुमचा संघ विजय होतो ना त्या विजयाच्या धुंदीत नाचण्यापेक्षा ना ज्यावेळेस क्रिकेट तुमचा संघ जो आहे तो पराभवात असतो त्या पराभवाच्या छायेत घेण्याची गरज असते. आणि असे खूप सारे प्रेक्षक वर्ग आहेत की जे हारल्यावरती खेळाडूंना प्रोत्साहित करत असतात. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करायचा प्रयत्न केला, उंचीवरती चेंडू आहे आणि तदनंतर एका टप्प्याने चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि मॅच देखील समाप्त होतीये. टीम उंबारली संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. उंबारली संघाला विनंती करेन की उद्या तुम्हाला ठीक 3:30 वाजता इकडे रिपोर्ट करायचा आहे जिथे आपण उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनलची मॅच देखील खेळवणार आहोत. लगेचच मी जात आहे पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आणि या मॅचचा हिरो अर्थात पुन्हा एकदा तोच नाव तुम्हाला दिसेल, प्रेम भोईर अर्थात प्रेम